लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक मुंबई प्रवासातील सर्वात मोठा अडथळा ठरणाऱ्या कसारा घाटासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। कसारा ते मनमाड दरम्यान तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे मार्गाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून 10,154 कोटींच्या या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ हा कमालीचा कमी होणार आहे। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ह्या ऐतिहासिक प्रकल्पाची घोषणा केली असून 131 किलोमीटर लांबीचा हा रेल्वे मार्ग ठाणे आणि नाशिक या दोन जिल्ह्यांना जोडणार आहे। सध्या कसारा इगतपुरी घाटात तीव्र चढण असल्यामुळे रेल्वे गाड्यांना अतिरिक्त बँकिंग इंजिन लावावे लागते, ज्यामुळे प्रवासात मोठा वेळ खर्च होतो। मात्र हा नवीन प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर इंजिन जोडण्याची गरज भासणार नाही। परिणामी मुंबई ते उत्तर आणि पूर्व भारताकडे जाणाऱ्या गाड्यांचाही आता वेग वाढणार आहे। हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी 5 वर्षांचे नियोजन असून यात 118 लहान पूल, 5 मोठे बोगदे आणि 5 रेल्वे उड्डाणपुलांचा समावेश आहे। विशेष म्हणजे यात 24 किलोमीटर लांबीचा एक महाकाय बोगदा देखील असणार आहे। या प्रकल्पामुळे नाशिक मुंबई दरम्यान अधिक प्रवासी गाड्या सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला असून नाशिकच्या विकासाला यामुळे नवी गती मिळणार आहे। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।